मी कॉलेजमध्ये कसं आहे त्याला याच्यातनं आयुष्यात कधी कळणार नाही, त्यामुळे यात आणि खूप कळूही काही नाही. एवढे पैसे नव्हते कॉलेजमध्ये आणि आई बापाला सांगितलं तर फटकावलं असं पहिले की एवढे कसे थेरप आहेत तुला. दिले काय म्हणता नाही मधलं आमिर खानची कॅप आणि जॅकेट माझ्याकडे होतं. तसं आम्ही विकत घेतलं होतं. किंवा सलमाननी साजन मध्ये घातलेली बॅगी पॅन्टची तेव्हा फॅशन होती आणि त्याचे लूपवाले बेल्टची फॅशन होती तेव्हा. पण तेव्हा वर्षातनं फक्त दिवाळीला कपडे मिळायचे. आई ग. त्या ज्या मेमरीज माझ्या मेंदूमध्ये इतक्या जिवंत आहेत ना, तो जिवंतपणा या नाही आणू शकणार. त्यामुळे एखादी कॉलेजमधली आठवण, शाळेमधली आठवण निघाल्या मला तो अख्खा परिसर, बाकं, कपडे, मास्तर, दप्तर, त्याच्यातल्या वस्तू असं सगळं घडघड माझ्या डोळ्यासमोर येतो. या नाही आणू शकणार. दापके सर म्हणजे भयंकर मारकुटे आणि कडक असा एक त्यांच्याविषयीचा शाळेमध्ये धाक होता. आणि आम्हाला जेव्हा 10वीत ते आले वर्ग शिक्षक म्हणून, तेव्हा पहिल्या दिवशी सगळे गप, म्हणजे आवाज नाही कोणाचा तोंडातून. 10वीच्या वर्गात मला आठवतं मी वर्गाचा मॉनिटर होतो आणि आमच्या मागच्या साईडला बाथरूम होती, टॉयलेट होतं आणि त्याचा वास येत होता, साफ नव्हतं केलं. तर मी सरांना सांगितलं आल्या सर म्हटलं आम्ही आज ठरवलं की कोणी वर्गात बसणार नाही, जोपर्यंत ते साफ होत नाही आम्ही वरांड्यात बसणार. सर म्हटले बिलकुल, माझा सपोर्ट आहे तुम्हाला. आणि सर पण आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले आणि आम्ही 2 दिवस वर्गातच कोणी गेलं नाही. मग आज जाऊन तिकडे टॉयलेट साफ केलं. प्रभात थिएटरला जाऊन सनईचा उघडे बघून आलो होतो आणि माझ्यासाठी सुबोध भावे म्हणजे तेव्हापासून जे लक्षात राहिले ते मग नंतर पुढे कंटिन्यू झालं. पण ती माझ्यासाठी म्हणजे काय म्हणू, ती एक खूप कोर मेमरी आहे की सुबोध भावे म्हणजे माझ्यासाठी सनईचा उघडे. तो निकमबाई म्हणून ज्या होत्या त्या आमच्या प्रिन्सिपल होत्या त्या पिरियडमध्ये. आणि सेम असं जे आहे ना अभिमन्यू सरांचे की त्या आल्या गेट बंद तर गेट बंद, त्याच्यानंतर त्या एकदा शाळेत आल्यानंतर जर कोणी शाळेत आलं उशिरा आलं तर नाहीच, म्हणजे शिक्षा, कंपल्सरी शिक्षा. आणि त्या जेव्हा वर्गात यायच्या त्याच्यानंतर जे एक चिडीचूप वातावरण की काहीच कोणी काही बोलणार नाही, गपचूप अभ्यास करणार, त्यांनी दिलेला गृहपाठ चुकवायची हिंमतच नव्हती कोणात. तू भेटशी नव्याने ही मालिका नुकतीच सोनी मराठीवर येऊ घातली आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत सुबोध दादा आणि शिवानी आहे. सगळं कसे आहात दोघे जण? मस्त. खूप छान दिसत आहे स्क्रीनवर दोघही जण आणि कॉलेज मधला एक काळ दिसतोय, त्यामुळे मला पण नॉस्टॅल्जिक व्हायला होत आहे प्रेक्षक म्हणून. मी माझाही कॉलेजचा काळ वगैरे आठवला, पण जेव्हा मी असं बघते की तुम्ही छान तयार होऊन किंवा तो माही आहे तो छान असं जॅकेट वगैरे घालून, आणि आमच्या वेळेला आम्ही असे गबाळ्यासारखे जायचो कॉलेजला किंवा फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं की यार आपण का नाही ह्यांच्यासारखे तयार होऊन गेलो. हा रिग्रेट कधी तुम्हाला झालाय की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आपण असं जायला होतं की तुम्ही जायचात खरंच तुमच्या कॉलेजच्या वेळेत असे छान तयार होऊन? एवढे पैसे नव्हते कॉलेजमध्ये आणि आई बापाला सांगितलं तर फटकावलं असं पहिले की एवढे कसे थेरप आहेत तुला. पण तरी सुद्धा काही चित्रपटांचा आणि त्याच्यातल्या कपड्यांचा प्रभाव होता. आणि मी शाळेत असताना काही चित्रपट म्हणजे मैंने प्यार किया, दिल के मानता नहीं, रोजा किंवा हे सगळे त्या पिरियडमध्ये आलेले लव्ह स्टोरीज होत्या. ज्याच्यातलं दिले काय म्हणता नाही मधलं आमिर खानची कॅप आणि जॅकेट माझ्याकडे होतं. तसं आम्ही विकत घेतलं होतं. किंवा सलमाननी साजन मध्ये घातलेली बॅगी पॅन्टची तेव्हा फॅशन होती आणि त्याचे लूपवाले बेल्टची फॅशन होती तेव्हा आणि बॅगी पॅन्टची खूप फॅशन होती. त्यामुळे अशा फॅशन्स होत्या ज्या आम्ही, पण तेव्हा वर्षातनं फक्त दिवाळीला कपडे मिळायचे. आई ग. कारण असं उठसूट मॉलमध्ये जा, मॉलच नव्हते, उठसूट जा शॉपिंग करा असं नव्हतं. एक तर आई वडिलांचा पगारही तितका नव्हता आणि आम्हाला एक परिस्थिती माहिती असल्यामुळे आम्ही सुद्धा फार हट्ट करायचो नाही. पण कॉलेजमध्ये आम्हाला पॉकेट मनी आई वडील द्यायचे. स्टाईल करायला तेव्हा मला नाही वाटत कोणी कॉलेजमध्ये जात होतं. आणि आम्ही जेव्हा नाटकाचं वेळ लागलं त्याच्यानंतर स्टाईल हा आमच्या आयुष्यातनं निघून गेलेला भाग होता. नाटक हीच आमची स्टाईल होती. किती छान बोलत, नाटक हीच आमची स्टाईल होती. बरं तुझ्या बाबतीत काय होतं, तू हिच्यासारखी छान तयार होऊन वगैरे जायचीस का की तू पण आपली साधीच? एवढी छान नसेन कदाचित पण हो म्हणजे मी छान जायचे कॉलेजमध्ये व्यवस्थित. आणि मला ना कपड्यांपेक्षा मला गाडी हवी होती कॉलेजमध्ये असताना. म्हणजे माझं असं होतं की मी बसनी नाही जाणार, मला बाईक हवी, मला स्कूटी पे हवी किंवा कुठलीही मला एक गाडी हवी. ह्याच्यासाठी मी माझ्या घरच्यांकडे खूप हट्ट केलाय की मला गाडी हवी, जी मला 12वी नंतर दिली. पण तोपर्यंत मी बसनीच प्रवास केलाय. सो मग बाईकनी जायची स्वतः चालवत कॉलेजच्या काळात? हो. पुण्यात बाईकशिवाय काही काहीच चालतच घडू नाही. शकत नाही. खरंय ही गोष्ट खरी, पुण्यात काहीच घडू शकत नाही. कसलं भारी आहे. बरं आता तुझी मुलं जायला लागली असतील बहुधा कॉलेजला आणि त्यांनी हे पाहिलं असेल, तेव्हा त्यांनी येऊन सांगितलं का की बाबा तुझी हवा चालू आहे
कॉलेजमध्ये माझ्या किंवा जसा, कारण कसं असतं की आपल्या पप्पाचं कॉलेज लाईफ आपण पाहिलेलं नसतं आणि त्यांना बघायला मिळतंय ह्या रूपात का होईना पण मिळतंय, भले ते रील आहे पण तरी. सो त्यांची रिएक्शन मला ऐकण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे. कान्हाच्या कॉलेजमधलं असं काही घडलं नाही, कारण त्याची 12वीची परीक्षा होती, अरे वा. त्यामुळे प्रोमो आता सुट्टीत आलाय, अजून त्याचं कॉलेज सुरू नाही झालं FYचं, त्यामुळे अजून सुट्टीत चालू आहे त्याची. पण कान्हाला बघून छान वाटलं माझं तरुणपणचं रूप, आणि मी कॉलेजमध्ये कसं आहे त्याला याच्यातनं आयुष्यात कधी कळणार नाही, त्यामुळे यात आणि खूप कळूही काही नाही. बरं, सुबोध दादाचं नाव घेतलं किंवा सुबोध भावे म्हटलं तर कोअर मेमरी मध्ये जाऊन मला त्या सिरियल मधलाच असा तो ओपन जीप मधला थोडा थोडा कुरळ्या केसांचा तो आठवतो. म्हणजे आता आता नवीन माही म्हणून आहे पण तोच आठवतो. तुला सुबोध दादा काय आठवतो? सनई चौघडे मधला. हो, म्हणजे माझ्याच, मला आय स्टील रिमेंबर, माझी बहीण आहे गंधाली म्हणून, आणि तिने सनई चौघडे पाहिला होता आणि ती एवढी एक्साइटेड झाली होती. आणि आम्ही बसमधनं शाळेत जात असताना तिने नाही नाही तू बघितलाच पाहिजे, तू फिल्म बघ असं तिने सांगितलं. आणि नेक्स्ट सॅटर्डे संडेला आय गेस मी आणि माझी आई प्रभात थिएटरला जाऊन सनई चौघडे बघून आलो होतो. आणि माझ्यासाठी सुबोध भावे म्हणजे तेव्हापासून जे लक्षात राहिले ते मग नंतर पुढे कंटिन्यू झालं. पण ती माझ्यासाठी म्हणजे काय म्हणू, ती एक खूप कोर मेमरी आहे की सुबोध भावे म्हणजे माझ्यासाठी सनई चौघडे. किती गोड वाटतं ना हे ऐकून की कधीतरी तू त्यांना टीव्हीवर मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यास आणि आज त्यांच्या सोबत एक म्हणतो ना पण लीड म्हणून काम करायला भेटतं. हे किती भारी आहे, खूप भारी आहे. सो म्हणजे म्हणता ना की सर्कल कम्प्लीट झालं की हो. तिथून पण आणि इथून हे आपल्या दोघींसाठीच आहे. म्हणजे तर आता हे विचारायचं की खूप नशीबवान आहात तुम्ही की हा प्रयोग, AI सारखा प्रयोग पहिल्यांदा घडतोय आणि तुम्ही त्याचा भाग आहात. त्यामुळे मला खूप जास्त भारी वाटते की ही माझ्या ओळखीची 2 माणसं ह्यांना ह्या पहिल्या प्रयोगाचे साक्षीदार आहेत आणि किंबहुना त्याचा भाग आहेत. ज्यामुळे आपण पाहू शकतोय की हे तेव्हा कसे वाटू शकतात किंवा काय. तुला एक्साइटमेंट आहे का की तुझ्यावर AI ट्राय व्हावं किंवा तुला आवडेल अजून किती मागे जाऊन पाहायला आवडेल स्वतःला? थांब ना, हे आहे जे घडतंय ना ते पहिले पचू देत मला, मग प्रेक्षकांना, असं सगळ्यांना पचू देत, मग आपण हा विचार करूया की माझ्यावर घडू देत की नको वगैरे. कारण अजून खरंच कळत नाहीये की काय, अंदाजच येत नाहीये गोष्टींचा. त्याच्यामुळे मी स्वतःबद्दल विचारच करायला नाही गेली. बरं, तुम्ही तर स्वतःला पाहिलंय AI मध्ये. मला आता हे विचारायचंय की ज्या वेळेला असं AI मध्ये पाहिलं आणि आता मिळतंय की आपण आधी जाऊन स्वतःला बघू शकतो, पण सुबोध भावे म्हणून, तर हे माही आहेत, सुबोध भावे म्हणून जर एका फेज मध्ये रिटर्न जाता आलं तर कुठल्या जायला आवडेल आणि का? कुठल्या वयाच्या याच्यामध्ये की नाहीच आहे तिथेच छान आहे? नाही जाणार, कारण त्याच्या मेमरीज माझ्या मेंदूमध्ये इतक्या जिवंत आहेत ना, तो जिवंतपणा AI नाही आणू शकणार. त्यामुळे एखादी कॉलेजमधली आठवण, शाळेमधली आठवण निघाल्या मला तो अख्खा परिसर, बाकं, कपडे, मास्तर, दप्तर, त्याच्यातल्या वस्तू, असं सगळं घड माझ्या डोळ्यासमोर येतो. AI नाही आणू शकणार. बरं, आता जसं की हे खूपच स्ट्रिक्ट प्राध्यापक आहेत आणि त्यांचा दरार आहे जवळपास. तुला तर वर्गाच्या बाहेर वगैरे उभं केलंय, तोंडावर दारबीर बंद केलंय. असा दरारा असतो कधीतरी कॉलेजमध्ये. प्राध्यापक असतील किंवा शाळेमध्ये शिक्षक असतील, एक शिक्षक असतात कुठले तरी ज्यांचं प्रचंड आदरयुक्त भीती असते. तुम्हा दोघांच्या आयुष्यात ते आहेत का आणि त्यांची आठवण तुम्हाला सांगायला आवडेल किंवा हे सर आणि शाळेतले आमचे सर होते, आता नाही आहेत ते, दापके सर, गेले दुर्दैवाने. आम्हाला ते 10वीत वर्ग शिक्षक म्हणून आले, पण 9वी पर्यंत माझ्या एकही वर्गावरती सर नव्हते शिकवायला. पण त्यांचा एक धाक होता. दापके सर म्हणजे भयंकर मारकुटे आणि कडक असा एक त्यांच्याविषयीचा शाळेमध्ये धाक होता. आणि आम्हाला जेव्हा 10वीत ते आले वर्ग शिक्षक म्हणून, तेव्हा पहिल्या दिवशी सगळे गप, म्हणजे आवाज नाही कोणाचा तोंडातून. पण नंतर त्या माणसाचं, बरोबर ह्याच्यात AIचं जसं वेगळं स्वरूप आहे ना, तसं त्या माणसाचं वेगळं रूप आम्हाला 10वीमध्ये बघायला मिळालं, जे इतकं धमाल होतं. म्हणजे आम्हाला आठवत आहे की आमच्या शाळेच्या इंटर क्लास क्रिकेटच्या मॅचेस असायच्या आणि त्या मॅचेसमध्ये आमच्या वर्गाची जेव्हा मॅच होती तेव्हा सर पॅव्हिलियनमध्ये बसले होते आणि आम्ही मारलेल्या प्रत्येक 4ला, काढलेल्या प्रत्येक रनला सर आतमधनं जोरजोरात नाचून चेअरिंग करत होते. किंवा 10वीच्या वर्गात मला आठवते, मी वर्गाचा मॉनिटर होतो आणि आमच्या मागच्या साईडला बाथरूम होती, टॉयलेट होतं आणि त्याचा वास येत होता, साफ नव्हतं केलं. तर मी सरांना सांगितलं आल्या, सर म्हटलं आम्ही आज ठरवलं की कोणी वर्गात बसणार नाही, जोपर्यंत ते साफ होत नाही आम्ही वरांड्यात बसणार. सर म्हटले बिलकुल, माझा सपोर्ट आहे तुम्हाला. आणि सर पण आमच्या बरोबर ठामपणे उभे राहिले आणि आम्ही 2 दिवस वर्गातच कोणी गेलं नाही. मग आज जाऊन तिकडे टॉयलेट साफ केलं. तर मला असं वाटतं की ज्या माणसाला आपण एक
न भेटता त्याच्याविषयीची एक प्रतिमा तयार करत असतो. त्याला भेटल्यानंतर तो माणूस पूर्णपणे, आणि मला असं वाटतं त्या सरांनी आमच्या वर्गावरती इतकं प्रेम केलंय आणि आम्ही सुद्धा सरांवरती तितकंच प्रेम केलं. त्यामुळे असे शिक्षक असतात जे खूप स्ट्रिक्ट असतात, पण दापके सरांविषयी जे ऐकलं होतं त्याच्या बरोबर उलट ते आमच्या वर्गासाठी त्यांनी माया आणि प्रेम केलं. तुझ्या बाबतीत होत असेल? हो, आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल होत्या. बेसिकली मी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकलेली आहे आणि बाई म्हणायचो आम्ही. सो निकमबाई म्हणून ज्या होत्या त्या आमच्या प्रिन्सिपल होत्या त्या पिरियडमध्ये. आणि सेम असं जे आहे ना अभिमन्यू सरांचे की त्या आल्या गेट बंद तर गेट बंद, त्याच्यानंतर त्या एकदा शाळेत आल्यानंतर जर कोणी शाळेत आलं उशिरा आलं तर नाहीच, म्हणजे शिक्षा, कंपल्सरी शिक्षा. मग पहिले काहीतरी 2 तास वगैरे वर्गात येऊ द्यायचे नाही. आणि त्या ना आम्हाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय शिकवायच्या. त्याच्यामुळे तेवढ्या तासापुरता त्या आमच्या वर्गात यायच्या 10वीला असताना. आणि त्या जेव्हा वर्गात यायच्या त्याच्यानंतर जे एक चिडीचूप वातावरण की काहीच कोणी काही बोलणार नाही, गपचूप अभ्यास करणार, त्यांनी दिलेला गृहपाठ चुकवायची हिंमतच नव्हती कोणात. नाही, सांगितलंय म्हणजे तो पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि आता त्या नाहीयेत, मग त्या रिटायर झाल्यात. पण जेव्हा त्यांनी मला मालिकेसाठी टीव्हीवर पाहिलं त्यावेळेस त्यांनी मला फेसबुकवर मेसेज केला होता की खूप अभिनंदन आणि तुझं खूप कौतुक वाटतंय. पण मलाही असं वाटतं की असे शिक्षक असायला पाहिजेत, कारण त्या होत्या त्याच्यामुळे आमच्या अख्ख्या शाळेला शिस्त होती व्यवस्थित. म्हणजे कोणीच काहीच कुठल्याच प्रकारची वेडीवाकडी चूक तेव्हा केलेली नाहीये. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. सो अशा शिक्षकांकडनं ज्यावेळेस कौतुक होतं त्यावेळेस सुद्धा खूप छान वाटतं. तुम्हा दोघांचं बोलणं खूप रिलेट करणार आहे आणि तू भेटशी नव्याने म्हणत तुम्ही रोज नव्याने भेटणार आहात, आम्हाला आम्ही खूप उत्सुक आहोत. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू Thank you. दिला. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत सेटवर, आम्ही नक्की येऊ. Please मला या. खूप Please या. शुभेच्छा. 100%. थँक्यू. थँक्यू.